हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण इम्पॉर्टंट नर्सिंगचे काही एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत. तर सेशन एंडपर्यंत नक्की बघा. स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MST-CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स स्टार्ट केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. तर या लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट होता येणार आहे, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊन तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल आहेत विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन, टेस्ट सिरीज आणि पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MST-CET नर्सिंगसाठीची बॅच ऑलरेडी 25 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. जर या कोर्सचं फी स्ट्रक्चर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर ₹5,000 फॉर द सिंगल कोर्स, आणि जर कॉम्बो कोर्स असेल तर त्यासाठीची फीज आहे ₹10,000. The first MCQ is, in placenta previa, maternal anemia is commonly due to, right? Placenta previa मध्ये maternal anemia म्हणजे काय? जेव्हा आपल्याला ब्लड लॉस जास्त होतो, दॅट कंडिशन इज कॉल्ड एज एनेमिया, राईट? आपलं HB कमी होतं. मॅटर्नल म्हणजे काय? आफ्टर डिलिव्हरी इज कॉमनली ड्यू टू डॅश nutritional deficiency, chronic infection, recurrent bleeding and renal dysfunction. So the right answer for this question is recurrent bleeding. So option number C is your right answer. काय होतं विद्यार्थी मित्रांनो? मॅटर्नल अनेमिया का होतो? कारण मॅटर्निटी नंतर आपल्याला फ्रिक्वेंट ब्लीडिंग होते. दॅट मीन्स दॅट फ्रिक्वेंट ब्लीडिंग leads to anemia and it is affected in affected mothers. Okay, next. Which of the following disease is caused by a virus? W इथे missing है. Which of the following disease is caused by a virus? Options here are tuberculosis, malaria, influenza and cholera. So the right answer for this question is influenza. Influenza एक virus आहे that spreads through the respiratory droplets. Yes, जर कोणी शिंकलं, खोकलं तर त्यावेळेस आपल्याला इन्फ्लुएन्झा होतो. That is a virus आणि त्याचं स्प्रेडिंग मीडियम काय? रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स. So right answer is option number C, that is influenza. Next. What is the leading cause of neonatal mortality in placenta previa cases? आता neonatal काय म्हणतात? सेन्सिटिव्ह असतं. सो द राईट आन्सर इज प्रीमॅच्युरिटी, राईट? जर तुम्ही बघितलं असेल, बाळ जर डिलिव्हरी डेटच्या पहिले जन्माला आलं, दॅट इज रिस्की, दॅट इज कॉल्ड एज प्रीमॅच्युरिटी. म्हणजे टोटल किती मंथ्स लागतात बाळाला मॅच्युअर व्हायला? 9 मंथ्स, राईट? तर एखादं बाळ जर 9 मंथच्या पहिले जन्माला आलं, दॅट इज कॉल्ड एज निओनॅटल स्टेज और प्री मॅच्युरिटी स्टेज. तर त्या केसमध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजे त्या बाळाचं जगणं कठीण आहे, बिकॉज इट इज कॉल्ड एज प्री मॅच्युरिटी. अँड सेकंड थिंग, तुम्ही हे पण बघितलं असेल की जर बाळ खूप आधी जन्माला आलं तर त्याला काचेत ठेवतात, राईट? दॅट इज कॉल्ड एज निओनॅटल ICU. सो त्याला काचेत ठेवतात. सो इट इज रिस्की स्टुडंट्स. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी इज अ फ्रिक्वेंट कॉम्प्लिकेशन लीडिंग टू द neonatal mortality. Okay, next. The bone commonly known as the funny bone. Important question आहे. Yes, लक्षात राहण्यासारखा क्वेश्चन आहे आणि येऊ शकतो हा क्वेश्चन. फनी बोन कशाला म्हणतात? तर अल्ना. ओके, राईट? कशाला म्हणतात? अल्ना इज कॉल्ड एज द फनी बोन. ऑप्शन नंबर C इज योर राईट आन्सर. द अल्नार नर्व विच रन्स अलॉंग द अल्ना बोन इन द forearm referred to as the funny bone due to the tingling sensation felt when it struck. राईट? जे आपल्या फोर आर्म मध्ये जी अल्ना बोन आहे त्याला आपण काय म्हणतो? फनी बोन. नेक्स्ट. व्हॉट बोन आर्टिक्युलेट्स विथ द टिबिया अँड फिब्युला टू फॉर्म द अँकल जॉईंट? अँकल जॉईंट फॉर्म करण्यासाठी टिबिया अँड फिब्युला सोबत काय articulate होतं? So it is the talus bone. Option number B, which is articulating the tibia and fibula to form the ankle joint and allowing for movement and stability of the foot. कशासाठी आहे talus bone? Movement and stability of the foot.
So these were some of the MCQs which were important, very important for nursing CET. Yes, now ग्लोबल ऑनलाईन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी MST CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येणार आहे, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो. त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइडेड आहेत. जे काही लेक्चर्स होतात त्याचे फुल सिलेबस नोट्स अवेलेबल असणार आहे. MCQ डिस्कशन सेशन घेतलं जातं, टेस्ट सिरीज होतात आणि त्याचबरोबर आपण पर्सनल गायडन्स देखील प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थी मित्रांनो MST CET नर्सिंग साठीचे आपली एक नवीन बॅच 25 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे. तर या बॅचला तुम्हाला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. या कोर्ससाठीची तुमची फीज असणार आहे, सिंगल कोर्स जर तुम्ही बघत असाल तर त्यासाठीची फीज असणार आहे ₹5,000 आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्स बघत असाल तर त्यासाठीची फीज असणार आहे ₹10,000. येस, सो स्टुडंट्स, आता आपण बघूया की ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला एक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप असं सर्च करायचं. जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन असं सर्च कराल तुम्हाला जीचा आयकन दिसेल. या जीच्या आयकनवर क्लिक करून तुम्हाला तो ऍप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून स्वतःला रजिस्टर करायचंय. एकदा की तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, होम, स्टोअर आणि चॅट्स. तर स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला वरती सर्च बार दिसेल, जिथे तुम्हाला हवा तो कोर्स तुम्हाला सर्च करायचा आहे. जर तुम्ही नर्सिंग सर्च केला तर नर्सिंगचा कोर्स दिसेल, PCB सर्च केला तर PCBचा दिसेल आणि नीट सर्च केला तर नीटचा कोर्स दिसेल. तर अशा पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि जे कोणी तुम्ही या एक्झाम साठी प्रिपेअर करत आहात त्यांनी लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करा. आणि त्याचबरोबर जे कोणी तुमचे फ्रेंड्स, फॅमिली आणि रिलेटिव्ह आहेत, जे कोणी इन फ्युचर साठी या कोर्सेससाठी प्रिपेअर करणार आहेत, या एक्झाम साठी प्रिपेअर करणार आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचर प्रिपरेशन साठी हेल्प होईल. थँक्यू स्टुडंट्स.